कशा आहात आपण सगळ्याजणी? आय होप की आपण सगळ्याजणी स्वस्त मस्त आणि आनंदी असालच. तर आय होप की तुमच्या सगळ्यांचीच वटपौर्णिमा जी आहे ती खूप सुंदर आणि आनंदाने साजरी झाली असेलच. तर मी सुद्धा खूप स्वीट अँड सिम्पल अशी आजची म्हणजे यावर्षीची वटपौर्णिमा जी आहे ती साजरी केली होती आणि अगदी छोटासा व्हिडिओ असणार आहे आणि व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा. तर आज मुलांना सुट्टी नसतेच ह्या सणाला, हॉलिडे वगैरे नसतो, तर बाळाची शाळासुद्धा होती. तर इकडे माझ्या आईने त्याच्यासाठी छत्री, रेनकोट आणि माझ्यासाठी काही साहित्यसुद्धा पाठवलं होतं तिने पूजेचं. तर ते सगळं मी इकडे बघत होती आणि बाळाची बॅगसुद्धा भरून झाली होती. तर हा छान रेनकोट आहे, स्पायडरमॅन आहे त्याच्यावरती, तुम्हाला त्याने घातल्यावरती तुम्हाला दाखवेलच मी. तर बाळ आता शाळेमध्ये गेलेला आहे, नाश्ता वगैरे सगळ्यांचा झालेला आहे. तर इकडे मी आता बेडरूम जो आहे तो क्लीन करून घेते. सगळ्यात आधी बेडरूम एकदा आवरून बाहेर पडलो ना की पुन्हा आपण निवांत येऊन इकडे पडू शकतो जेव्हा आपली इतर कामं आवरून होतात तेव्हा. तर आता पटकन मी बेडरूम आवरून घेते, झाडलोट करून घेते आणि त्यानंतर पुढचं रुटीन तर तुमच्यासोबत मी शेअर करेलच जसं जमेल तसं. आणि आज मी करणार आहे गुलाबजामुन. तर बरेच दिवस झालं गिट्सचं पॅकेट आणून ठेवलं होतं पण करायचे राहून गेले होते. तर म्हटलं चला आज वटपौर्णिमा आहे तर त्यानिमित्ताने काहीतरी गोडधोडसुद्धा घरामध्ये होऊन जाईल. तर आता थोड्याच वेळामध्ये मी गुलाबजामुन आधी करायला घेणार आहे आणि त्यानंतर बाकीचा जो स्वयंपाक आहे तो करायला घेते. तर छान असे इथे गुलाबजामुन झाले होते माझे आणि सगळ्यांना आवडलेसुद्धा घरामध्ये. तर तुम्ही कशा पद्धतीने करता गुलाबजामुन ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर गुलाबजामुन झाले, त्यानंतर स्वयंपाक वगैरे झाला, सगळं जेवण, दुपारची भांडी वगैरे सगळं काही आवरलं आणि त्यानंतर मग मी स्वतःची तयारी करायला घेतली. तर आज साधं सिम्पलच मेकअप असणार आहे माझा आणि हे जे काही थोडेफार ज्वेलरी तुम्ही बघत आहात आणि ही जी नथ आहे अहो लिहिलेलं आहे त्याच्यावरती, तर अशा आता बघा कस्टमाइज नथी ज्या आहेत त्या खूप जास्त प्रमाणात ट्रेंडिंगमध्ये चालू आहेत. तर माझ्या बहिणीने सुद्धा माझ्यासाठी ती पाठवली होती. बस झालं कसं करू आता असं. थँक्यू. हां बस 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 थँक्यू. तर अगदी साधा सिंपल मी मेकअप केलेला आहे आणि प्रशिकची नेहमीची सवय आहे, त्याचं म्हणणं असतं की मम्मा तू छान मेकअप वगैरे करून राहत जा, पण मी फारसा मेकअप नाही करत, मला नाही आवडत. आणि जरी काही सण समारंभ असेल ना तरीसुद्धा माझा अगदी साधा सिंपलच मेकअप असतो. पण जेव्हा कधी मी थोडंफार साडी वगैरे नेसली किंवा काही केस वगैरे बांधायला गेली ना की तो मला मदत करतो की नाही मम्मा मी तुला छान नटवतो, तू छान दिसणार वगैरे. म्हणजे खूप भारी वाटतं त्याचे ते शब्द ऐकूनच. म्हणजे जाऊ द्या, त्याला तरी ॲटलिस्ट आवडतं आपण छान राहिलेलं किंवा छान नटलेलं थटलेलं. आणि खरंच त्याच्यामुळे असं वाटतं की चला आपण काय हरकत आहे त्याच्यासाठी तरी थोडंसं आपण नटायला थटायला, हो की नाही. आणि आज सुवासिनींचा सण आहे, सगळ्या स्त्रियांचा सण आहे, तर सगळ्या स्त्रिया खूप सुंदर असा मेकअप करून येतातच. तर अगदी साधा सिंपल माझा इकडे मेकअप झालेला आहे. त्यानंतर मी इकडे पूजेचं ताट जे आहे ते तयार करत आहे. आता वट सावित्रीची पौर्णिमा जी आहे, हे व्रत जे आहे ते सगळ्या स्त्रिया करतातच मोस्टली. आणि आज माझा उपवाससुद्धा होता आणि पूजा करून आल्यानंतरच उपवास सोडायचा असं सांगितलं जातं. आणि मी आज सकाळपासून पाणीसुद्धा नव्हती पिली, म्हणजे माझा निर्जळ व्रत झालेला आहे असं म्हणायलासुद्धा हरकत नाही आहे. पूजा करून आल्यानंतर मी थोडंफार पाणी वगैरे पिली, चहा पिली आणि त्यानंतर संध्याकाळचं स्वयंपाक वगैरे ते तर आपलं रोजचं रुटीन असतंच. तर आम्ही तिघीजणी दरवर्षी असतोच. लग्न झाल्यापासून रोहिणी, त्यानंतर तिची जाव, तर आम्ही तिघीजणी नेहमी एकत्र पूजेला येतच असतो. तर आता इकडे छान आम्ही पूजा वगैरे करून घेतो. आणि लकीली म्हणजे आता माझ्या लग्नाला 5 वर्ष पूर्ण झालेली आहेत. तर या 5 वर्षामधनं पहिल्यांदा माझे मिस्टर म्हणजेच माझे अहो जे आहेत ते माझ्यासोबत आले होते.
तर त्याच्या पाठीमागे पण एक योगायोग घडला होता, कारण की ताटामध्ये मी धागाच आणायला विसरली होती आणि मग मिस्टरांना मी फोन करून सांगितलं की धागा घेऊन या आणि ते आले. म्हणतात ना काहीतरी होतं म्हणजे, तर ते धागा घेऊन आले आणि त्यांच्यासोबत मग मला योगायोगाने एक रीलसुद्धा बनवण्याचा चान्स भेटला. त्यांच्यासोबत प्रशिकसुद्धा आला होता आणि आम्ही जे काही नेलं होतं तिथे फळं वगैरे ती मुलांमध्ये आम्ही वाटून टाकली, कारण की तिकडे खूप माशा वगैरे आता खूप असतात पावसामुळे, त्यामुळे ते वेस्ट नको जायला आणि अगदी फ्रेश सगळ्या मुलांना ते मिळावं, त्यासाठी आम्ही पूजा करून लगेच तिकडच्या मुलांना ते वाटून टाकलं. आणि त्यानंतर आता आपण हे जे बघतो, पूजा वगैरे झाल्यानंतर आपण 7 जन्म हाच नवरा मिळावा, हाच पती मिळावा असं आपण देवाला वर मागतो. तर याच्या मागची कथा तुम्हा सगळ्यांना तर माहिती असेलच मैत्रिणींनो. आणि बरेच जण म्हणतात की काय गरज आहे ही पूजा वगैरे करण्याची, ही सगळी अंधश्रद्धा आहे, शिकलेल्या मुलीसुद्धा हे सगळं करतात. पण मला असं वाटतं की तुम्हाला जर कोणी जबरदस्ती करत नाही आहे आणि तुमचं मन जर तुम्हाला सांगत आहे ना की तू हे कर, तर करायला काय हरकत आहे, हो की नाही. हे केल्याने आपलं कुठेही काही नुकसान तर होणार नाहीच आहे ना, उलट झालंच तर काहीतरी चांगलंच होईल. तर त्यामुळे मी सुद्धा हे करते. आणि छान अशी पूजा आम्ही करून आलो वडाची. आणि त्यानंतर असं सांगितलं जातं की वड पूजून आल्यानंतर आपल्या पतीचं सुद्धा औक्षण करावं आणि त्यांच्या अंगावरनं तांदूळ जे आहेत ते सुद्धा उतरवून घ्यावे. तर हे मी सेम गेल्या वर्षीसुद्धा केलं होतं आणि यावर्षीसुद्धा केलेलं आहे. आता हे मी सुनेत्राताईंच्या व्हिडिओमध्ये मी पाहिलं होतं, त्यामुळे मी हे गेल्या वर्षीपासून करत आहे आणि काही नुकसान वगैरे तर होत नाही याने. आणि औक्षण केलेलं नेहमी चांगलंच असतं असंही सांगितलं जातं आपल्या शास्त्रामध्ये. तर छान असा आमचा आजचा सण जो आहे तो सेलिब्रेट झाला मैत्रिणींनो. आणि तुम्ही तुमची आजची म्हणजे यावर्षीची वटसावित्री पौर्णिमा कशी साजरी केली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा बरं का. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. आय होप की तुम्हाला हा आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर छान छान कमेंट्स करा, लाईक करा, शेअर करा आणि भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.